नमस्कार मित्रांनो, आज शनिवार असल्यामुळे जंडेश्वरला जायचा असा आमचा निर्णय झाला. पहाटे 4 वाजता आम्ही जंडेश्वरच्या पायथ्याला पोहोचलो होतो. तिथं पाया पडल्या आणि वरती जायला हळूहळू सुरुवात केली. उजेड व्हायला लागला आणि असला भारी व्ह्यू दिसत होता की 5 मिनिटं तिथं बसलो आणि मग परत वरती जायला सुरुवात केली. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. टाइमपास करत करत कसं तरी आम्ही तळ्यापाशी पोहोचलो. तिथं आम्ही थोड्या वेळ निवारायला बसलो आणि हा क्वालिटी व्ह्यू बघितला. तिथनं परत त्याच जोशात वरती जायला सुरुवात केली. पावसाला लूट मारत मारत कसा तरी वरती पोहोचला. जंडेश्वरला लवकर यायचं कारण म्हणजे आम्हाला आरतीच्या टाइम पर्यंत वरती पोहोचायचं होतं आणि आम्ही वरती आलोच तोपर्यंत आरती चालूच झाली होती. आरती झाल्यानंतर आम्ही बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि मागे येऊन बसलो. तेवढ्यात गावातले मित्र भेटले, त्यांना व्हिडिओ घेतलं आणि ह्याची स्माईल बघा कसा हसतोय. आम्ही खाली जातच होतो तेवढ्यात भावाला एवढा कॉन्फिडन्स, त्याला वाटलं की तो एका ह्याच्यातच गोटी उचलू शकतो. भावानं 4-5 वेळा ट्राय केलं पण काय गोटी हलत नव्हती. तेवढ्यात एका दादांनी त्याला सांगितलं की अशी उचलायची गोटी. त्यांची शिकवण लक्षात ठेवून भावाने एका दमात गोटी उचलली. ह्याच्या चेहऱ्यावरती एवढं तेच पहिल्यांदाच पाहिलं होतं. भावाचा कॉन्फिडन्स लूज होणार म्हणून आम्ही लगेच घरी जायचा विचार केला. देवाचं दर्शन केलं होतं म्हणून ह्यांना वाटत होतं की देवा आता आपल्या पाठीशीच आहे, म्हणून बारी बारीने दोघं ह्या फांदीला लोंबकळत होती. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. मजा मस्ती आणि दर्शन करून आम्ही लगेच आमच्या घरच्या दिशेने रवाना झालो. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.